नमस्कार सर्वांना. फौजी माई सेवा केंद्र या चॅनलवर तुमचं सगळ्याचं अगदी मनापासून स्वागत आहे. जर तुमचे लग्न गावामध्ये झाले असेल किंवा तुम्हाला बँक, पासपोर्ट, सरकारी योजना किंवा इतर कामासाठी विवाह प्रमाणपत्र लागत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. विवाह प्रमाणपत्र हे सरकारकडून दिले जाणारे एक अधिकृत कागदपत्र आहे. त्यामुळे बघा, तुमचा विवाह कायदेशीररित्या नोंद झालेला असल्याचे सिद्ध होते. हिंदू, बौद्ध, जैन, शीख धर्मांसाठी विवाह नोंदणी हिंदू मॅरेज ॲक्ट अंतर्गत केली जात असते. जर आंतरधर्मीय विवाह असेल किंवा कोर्ट मॅरेज असेल तर स्पेशल मॅरेज ॲक्ट अंतर्गत नोंदणी होत असते. गावाकडील भागात विवाह नोंदणी ही हिंदू मॅरेज ॲक्ट अंतर्गत केली जात असते. जर तुमचे लग्न ग्रामपंचायत हद्दीत झाले असेल तर आपल्या गावाच्या ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन ग्रामसेवक यांच्याकडे विवाह नोंदणीचा अर्ज करून घ्यायचा आहे. तर बघा, काही जिल्ह्यामध्ये ऑनलाईन नोंदणीची सुविधा देखील उपलब्ध आहे, पण अंतिम सहीसाठी आपल्याला कार्यालयातच जावे लागते. तर बघा, विवाह नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात ते मी तुम्हाला आता सांगते. वर आणि वधू यांचे आधार कार्ड लागते. वर आणि वधूचे 10वीचे मार्कशीट किंवा जन्मदाखला लागतो. हा जन्मदाखला जन्मतारीख पुराव्यासाठी आपल्याला लागत असतो. त्याच्यानंतर लग्नाचे 2 ते 4 फोटो लागतात. लग्नपत्रिका लागते. 3 साक्षीदार लागतात व त्यांचे आधार कार्डही लागतात. रेशन कार्ड, लाईट बिल किंवा आधार कार्ड हे आपल्याला पुराव्यासाठी लागत असतात. तर बघा, याचा खर्च साधारणपणे 100 ते 300 रुपयांपर्यंत येतो. लग्न झाल्यानंतर 90 दिवसाच्या आत जर तुम्ही नोंदणी केली तर खर्च कमी येतो आणि नोंद करण्यास जर तुम्ही उशीर केला तर दंडही लागू शकतो. मॅरेज सर्टिफिकेट हे 3 ते 7 दिवसात मिळू शकते. काही ठिकाणी त्याच दिवशीसुद्धा मिळू शकते. जर लग्नाला अनेक वर्षे झाली असतील तर तुम्हाला शपथपत्र मागितले जाऊ शकते. पती किंवा पत्नीपैकी जर कोणी बाहेरगावी असल्यास अधिकृत कागदपत्राचीही गरज पडू शकते. तर बघा, भविष्यातील कायदेशीर अडचण आपल्याला टाळायची असतील तर विवाह नोंदणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर तुमचे लग्न झाले असेल आणि अजून मॅरेज सर्टिफिकेट काढले नसेल तर लवकरात लवकर आपल्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन तुम्ही नोंदणी करा आणि मॅरेज सर्टिफिकेट घ्या. जर तुम्हाला अशाच सरकारी योजना, प्रमाणपत्रे, अर्ज प्रक्रियाची माहिती हवी असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद.